हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. आज आपण गोड भाताची रेसिपी बघणार आहोत. तर ही रेसिपी आमच्याकडे देवाच्या नैवेद्यासाठी वापरली जाते. आषाढ महिन्यामध्ये सगळीकडेच नैवेद्य वगैरे दाखवले जातात. त्या पीर बाबांच्या नैवेद्याचा हा एक भाग आहे. तर आम्ही सोप्या पद्धतीने तो कसा करतो ते दाखवते. साजूक तुपामध्ये 2 वेलचीची फोडणी द्यायची आणि त्यामध्ये धुतलेला तांदूळ आपण परतवून घ्यायचा आहे. तुपावरती हा मिनिटभर छान परतवून घ्यायचा. तुपावर हा परतेपर्यंत एका साईडला आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर पाणी थोडंसं अगोदर तुम्ही जास्तच गरम करून ठेवा. आता त्याचं प्रमाण तांदळावर डिपेंड असतं. एकत्र करून पाण्याला उकळी आली की लगेच त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. पुढच्या 5 मिनिटामध्ये यातलं पाणी आटून जातं. या स्टेपला आपण इथे ओल्या नारळाचा कीस टाकायचा आहे. इथे मी बारीक किसणीने किसून घेतलाय. तुम्ही हवं असेल तर त्याचे काप करून तुपामध्येच सुरुवातीला फ्राय करून पण घेऊ शकता. ओलं ओलं नारळ नसेल तर इथे तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता. पण ओल्या नारळाचं विशेष महत्त्व आहे आणि त्याची एक छान टेस्ट पण लागते. तर आता आपण याच्यामध्ये थोडासा कलर टाकलेला आहे. कलर डायरेक्ट न टाकता पाण्यामध्ये डायल्यूट करून आपल्याला टाकायचा आहे, म्हणजे तो सगळीकडे छान स्प्रेड होतो. आता आपल्याला पुन्हा उरलेलं थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर अधेमध्ये थोडंसं पाहायचं. पाणी आटलं की त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये साखर टाकायची. आता इथे मी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. कारण की इथे आईने अंदाजानेच बनवलेलं आहे हे. तर मी व्यवस्थित प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. छान असा रसरशीत भात तयार झालेला आहे आपला नैवेद्याचा. येथे तुम्ही कलर ऑप्शनल आहे. जर इथे तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ वापरला तर त्याचा एक ब्राऊन कलर येतो. तेव्हा तुम्ही कलर नाही वापरला तरी चालेल. छान कलरफुल असा आपला नैवेद्य तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू व्हेरी मच.